संगीत रंगभूमीच्या उत्कर्षाचा ध्यास मनी जपणारे, कल्पकतेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करणारे, सतत कार्यरत असणारे, निष्ठावंत, चतुरस्र, सव्यसाची गायक नट, नाट्य तपस्वी भालचंद्र पेंढारकर. माझ्या डोळ्याला डोळा घालून कर आणि पहा आणि ओवा तुझ्या नेत्र निरांजनाने. वा, किती वर्णू या नेत्र निरांजनाचा महिमा. रंगदेवतेचे कलाकार ज्यांना मानाचा मुजरा करतात तेच हे अण्णा पेंढारकर. ऐकावं महाराज, आम्ही सर्व इंद्रप्रस्थ नगरीत असतात विश्रांती घेण्यासाठी मी शयन मंदिराकडे निघालो. मध्यरात्रीचा सुमार झाला असेल. इतक्या चोरानी निज धेनू चोरील्या, धावा धावा आईचे. चोरानी निज धेनू चोरील्या, धावा धावा ऐसे. शब्द करीत ते ब्राह्मण आले, शब्द करीत ते ब्राह्मण आले. माझ्या द्वारा करीते आश्वासुनी त्याना, झालो तयार रिपु दमना. किशोर वयात त्यांना शास्त्रीय संगीताची भूल पडली आणि शास्त्रीय गायक म्हणून मैफिली गाजवण्याचं त्यांनी मनोमन ठरवलं. गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे या गुरूंचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि उत्तम शास्त्रीय गायक असा त्यांचा नावलौकिक होऊ लागला.
विषया तुंदुबी तुम तुम ते हे दवा विषया तुंदुबी तुम तुम ते संसारी दवा विषया तुंदुबी तुम ते संसारी जय जय कुंज विहारी जय जय. संगीतासाठी अण्णांनी पुणं गाठलं. गायनाचार्य वझेबुवांकडे ते आले. ललित कला दर्शाचे गानगुरू पण वझेबुवाच. केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर आणि आता भालचंद्र पेंढारकर, तिसरी पिढी ललित कलेची, हे वझेबुवांकडेच शिकायला लागले. बुवांकडे आल्यानंतर त्यांचा आवाज फुटला. कोणाचा? अण्णांचा. आता खूप निराश झाले ते, पण वझेबुवांनी त्यांना धीर दिला, खूप धीर दिला. खूप उतार वयात त्यांनी अण्णांसाठी खूप कष्ट काढले आणि अण्णांनी खूप अपार मेहनत केली. अशा तऱ्हेने अण्णांना वझेबुवांनी शास्त्रीय संगीतासाठी आणि नाट्यसंगीतासाठी अनुकूल असं गायक म्हणून तयार केलं, घडवलं. मला बोलवलं, चंदू इकडे. सगळ्यांनी तुझी स्तुती केली, गाणी उत्तम म्हटलीस, हे सगळं बरोबर, परंतु त्या गाण्यामध्ये ज्या काही चुका झाल्या आहेत, काय काय आणखी याच्या सुधारणा करायला पाहिजे, याच्याकरता मी आत्ताच तुला तालमीला बसवतो. आणि त्यांनी तालीम घेतली पहाटे 3 वाजेपर्यंत. माझा जो काही वरती गेलेला जो काही आवेश होता तो सगळा मी खालच्या पातळीवरती आलो की अजून आपल्याला खूप मिळवायचं आहे, ते जे अजूनही मला वाटते. पहा पहा हो पडवे बारा, पहा पहा हो पडवे बारा, छे 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 कर पडवे 11, छे 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 कर पडवे 11, 11 हो 11, छे 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 कर पडवे 11, कधी वाकडे तेरा पडदी, कधी वाकडे तेरा पडदी, तीन तेरा वाजविती, तीन तेरा वाजविती, खेळ चालला भुवन. वझेबुवांच्या कुठल्याही कार्यासाठी अण्णा सतत तयार असत आणि आशीर्वाद देत असत. वझेबुवांवर अत्यंत नितांत श्रद्धा, म्हणजे गुरुवरील अपार भक्ती ही अण्णांच्याकडूनच कोणी शिकावी. शिवाय वझेबुवांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम मी अनेक केले, त्यात बंदिश आणि त्याच्यावर आधारित नाट्यसंगीत असे पण कार्यक्रम अण्णांनी खूप माझ्यासाठी आणि रसिकांसाठी बुवांच्या श्रद्धेवर ठेवून असे पुण्यामध्ये सादर केले. भालचंद्र पेंढारकर उत्कृष्ट गायक कलाकार व्हावेत हे नियतीला मान्य नव्हतं. रंगभूमीची, पर्यायाने नाट्यदेवतेची सेवा हेच त्यांचं भागधेय होतं. केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या संस्थेतील नामांकित गायक नट बापूराव पेंढारकर हे भालचंद्र पेंढारकरांचे पिताश्री आणि संस्थेचे उत्तराधिकारी. बापूरावांच्या निधनानंतर ललित कलादर्श सांभाळण्याची जबाबदारी भालचंद्र पेंढारकरांकडे आली, ती त्यांनी विना तक्रार तहहयात पार पाडली. मैफिली गाजवण्याच्या स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देऊन नाट्यसंस्थेचे मालक, चालक, व्यवस्थापक, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, गायक, नट या सर्व भूमिका त्यांनी पार पाडल्या. हरीचे प्रेम अभंग, हरीचे प्रेम अभंग, हरीचे प्रेम, हरीचे प्रेम, हरीचे प्रेम अभंग. जय जय रमातम दशी रंग, जय जय रमातम दशी रंग, जय जय रमातम दशी रंग, श्रीरंग
ज्या वेळेला मराठी नाट्यसृष्टी डबघाईला आली होती, म्हणजे फार कमी प्रयोग व्हायचे आणि फक्त संगीत नाटकांचेच प्रयोग व्हायचे, त्यावेळेला फक्त 4 कंपन्या मुंबईमध्ये चालू होत्या. त्यातली एक भालचंद्र पेंढारकरांची ललित कलादर्श, माझ्या मामांची म्हणजे गोपीनाथ सावकर यांची कला मंदिर, नंतर मोगर अंगणेकरांची नाट्य निकेतन आणि परळची जे एक नटमंडळी होती त्यांची महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र नाट्य कलावंत अशी एक संस्था होती. आणि त्या संस्थेतर्फे फक्त संगीत नाटकं व्हायची, नवीन नाटकं आली, नवीन कंपन्या पण कुठल्या आल्या नव्हत्या. आणि त्यावेळेला या 4 जणांनी 4 कंपन्यांनी आणि या 4 लोकांनी पुरी नाट्यसृष्टी अशी उचलून धरली होती. त्यांच्यामुळे नाट्यसृष्टी राहिली, पुढे चालू राहिली. तर अण्णांनी 67 वर्षे संस्था चालवली. 10-12 वर्षे संस्था बंद पडली होती. 1933-35 साली ग्वाल्हेरला ललित कलादर्श. वडिलांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली संस्था हिरिरीने पुन्हा त्या काळामध्ये ज्यावेळी नाटकाला काही उत्पन्न नव्हतं, नाटकाला काही किंमत नव्हती, समाजाच्या दृष्टीने त्याला काही मान्यता नव्हती, अशावेळी ती संस्थेत झेंडा याने पुन्हा उचलला, खांद्यावरती घेतला. आणि नुसता घेतला नाही, 67 वर्ष हा झेंडा खांद्यावर घेऊन ते मिरवत आहेत. संगीत रंगभूमीचं पुनरुत्थानाचं फार मोठं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. ललित कलादर्शचा हा काळ मोठा कठीण होता. आपल्या वडिलांचं, बापूरावांचं अनुकरण करत जुनीच नाटकं भालचंद्र पेंढारकर रंगभूमीवर सादर करत राहिले. अण्णांचे जे आधारस्तंभ होते की ज्यांच्यामुळे अण्णा या रंगभूमीवर पाय रोवून उभे राहू शकले, असे डॉक्टर भालेराव, भार्गवराव पांगे, शिवा चिखलीकर आणि अण्णा मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासह ज्यांच्या घरी अनेक वर्ष राहत होते ते चंद्रकांत देसाई, अशी ही सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींना फार साधी मंडळी आणि अत्यंत थोर मंडळी होती. या आधारावर भालचंद्र पेंढारकरांनी सत्तेचे गुलाम या नाटकाचा अतिशय देखणा प्रयोग मुंबईत केला. संगीत नाटकाच्या पडत्या काळात ह्या नाटकाने इतिहास रचला. संगीत रंगभूमी पुन्हा एकदा ऐश्वर्याने नटली, डौलात उभी राहिली. याबरोबरच 1942 नंतर ललित कलादर्शची यशस्वी वाटचाल सुरू झाली. उत्तमोत्तम नवनवीन संगीत नाटकं या संस्थेने रंगभूमीवर आणली. मी एकदा सहज त्यांना विचारलं, अण्णा संगीत नाटकं तुम्ही म्हणता, पण सगळी जुनी नाटकं आहेत त्याच्यात गाणी नंतर घातलेली आहेत, त्यांना संगीत नाटकं कसं काय म्हणता तुम्ही? तर ते मला म्हणाले, त्यावेळी जर नाटकात मी गाणं घातलं नसतं किंवा कोणी त्यावेळेच्या नटांनी कंपन्यांनी, तर नाटकाला लोक आले नसते. मग तुमच्या मते संगीत नाटक म्हणजे काय? तर अण्णा अगदी स्पष्ट शब्दात म्हणाले, अण्णा पेंढारकर, की संगीत नाटक म्हणजे ज्या नाटकातून गाणं कटाप केलं तर नाटकच उरणार नाही, ते संगीत नाटक. संगीत नाटकाची इतकी सोपी आणि इतकी स्वच्छ व्याख्या त्याच्यापूर्वी कधी मी ऐकली नव्हती. पण पेंढारकर इथपर्यंत थांबले नाहीत. त्यांनी अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट मुंबईचं, बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि पुण्याचं ललित कला केंद्र या दोन्ही ठिकाणी जाऊन संगीत नाटक म्हणजे काय याच्याबद्दल 2-2 व्याख्यानं दिली. नुसतं व्याख्यानं देऊनच ते थांबले नाहीत, तर ललित कला केंद्र पुण्याचं त्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्यांनी संगीत शारदा नाटक बसवलं. म्हणजे त्यांना संगीत नाटकाचं प्रात्यक्षिकच करून दाखवलं. संगीत नाटक ही अण्णांची जीवनदृष्टी होती. ज्या नाटक कंपनीनं रंगमंचावर 100 वर्ष राज्य केलं, अशा ललित कलादर्श या संस्थेचे अध्वर्यू भालचंद्र पेंढारकर. मी स्वतः 10 वर्षाची असताना व्यावसायिक रंगमंचावर माझं जे पाऊल पडलं ते ललित कलादर्श
या संस्थेच्या ग्वाल्हेरच्या प्रयोगात व्यक्तिशः मी त्यांना अण्णा म्हणायची. ते स्वतः उत्तम कलाकार, म्हणजे वझेबुवांची गायकी त्यांच्याकडे होती, त्यांच्याकडे शिकायला त्यांना मिळालं होतं. आणि एक खास प्रकारचं असं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गाण्यातनं अभिनय कसा करावा याच्याबद्दल त्यांनी स्वतःची काही अभिव्यक्ती वेगळी ठेवली होती. तर इथून एक दूरदेशी कुठे जायला तयार असाल, म्हणजे समजा 100 कोसावर जावं लागलं तर तुमची तयारी आहे का? तयारी म्हणून काय विचारता, हा. मनाजोगी बायको मिळत असेल हा. तर काशी प्रयागच्या पलीकडे अयोध्येला जायची सुद्धा आमची तयारी आहे. काय सांगता काय? हो. अरे मग काय, मग प्रश्नच मिटला. मग आता एक सांगा मला हा. की तुम्हाला बायको कशी हवी, म्हणजे रूपानं, वयानं कशी हवी? नाही नाही, माझ्या मनाजोगी पाहून देणार असाल तर सांगतो. हो हो, अगदी तुमच्या मनाजोगी पाहून देतो, पण कशी हवी सांगा. सुंदर खाशी, हा. सुंदर खाशी, सुंदर खाशी, सुंदर खाशी सुबक ठेंगणी, सुंदर खाशी सुबक ठेंगणी, सुलन कृष्ण वय किती किती? 14ची. नयन मनोहर वनहरिणीचे, नयन मनोहर वनहरिणीचे, नाक सरळ जशी कळीचा प्याची, हो हो, वा. नाक सरळ जशी कळीचा प्याची, सुंदर खा सुबक ठेंगणी, चुलन कृष्ण वय 14. एकोणीसशे 42 नंतर ललित कलादर्शची यशस्वी वाटचाल सुरू झाली. ललित कलादर्श आणि पर्यायाने मराठी संगीत रंगभूमी हे भालचंद्र पेंढारकरांचं श्रद्धास्थान होतं. जीवन घडवणारी ती शक्ती होती. त्यांच्या संस्थेचे हीरक महोत्सव झाला आहे, सुवर्ण महोत्सव झाला आहे आणि शताब्दीसुद्धा झाली आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी सगळ्या संगीत नाटकातल्या कलाकारांना हुबळीला नेलं आणि सिद्धारूढ स्वामींच्या मठामध्ये ललित कलादर्शची स्थापना झाली होती. तिथे नेऊन तिथे मोठा उत्सव असा केला की तिथे सगळ्या कलाकारांची गाणी झाली. तूच स्वामिनी या हृदयाची, तूच स्वामिनी या कमला कांता, कमला कांता, कमला कांता, आणि पदना ते जोड रे, सुखदात ती जगिया, जगिया सुखदात ती जगिया, जगिया सुखदात ती जगिया, सुखदात ती, सुखदात ती, सुखदात ती जगिया. सगळ्या कलाकारांचे कार्यक्रम तिथे इतक्या छान पद्धतीनं त्यांनी आयोजित केले होते आणि व्यवस्था इतकी उत्तम ठेवली होती की बोलायचं नावच नाही. गाणं शिकवायचं तर ते अण्णांनीच शिकवावं.
नाट्यगीत कसं रंगवावं, कसं सजवावं हे त्यांच्या इतकं उत्तम कोणीच सांगू शकणार नाही. अहो, ते गाणं कित्येक वेळेला ते गद्यात म्हणून घ्यायचे. उदाहरण सांगायचं झालं तर एखादं गाणं बसवायचं आहे त्यांना, तर आता अंगणी पारिजात फुलला म्हणायचं आहे, तर ते म्हणणार आधी गद्यात म्हण. अंगणी पारिजात फुलला, बहर तयाला, काय माझी या प्रीतीचा आला. जेव्हा तू असं म्हणशील तेव्हा त्याच्यात तुला जाणवेल की हा प्रश्न आला पाहिजे, माझ्या प्रेमाचाच बहर आलाय की काय, हे त्यातून कळेल. तर त्यामुळे असं गद्यातनं गाणं म्हणून घ्यायचं आणि मग गाणं शिकवायचं. आणि म्हणून ज्या व्हरायटीज असतील गाण्याच्या त्या अशा अर्थपूर्ण शब्दाभोवतीच असायच्या की जेणेकरून तो अर्थ लोकांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे. उगीच का कांता गांजिता हे शब्द किती वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांनी फिरवलेत पहा. उगीच का कांता गांजिता, 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 उगीच का कांता गांजिता. गाण्यांबद्दल एक विशेष सांगायचं अण्णांचं म्हणजे काळाप्रमाणे ना थोडासा ते काही बदल करत असत. मूळ ज्या प्रचलित चाली असायच्या कुठल्याही चौकटीला धक्का न लावता. त्याचं एक उदाहरण मी देऊ शकते. सौभद्र नाटकामध्ये एक किती किती सांगू तुला हे अतिशय सुप्रसिद्ध पद आहे. त्यातला जो दुसरा अंतरा आहे, बाई हे बंधू नवत. बाई हे बंधू नवत, मम वैरी खरे, बाई हे बंधू नवत. ही चाल प्रचलित आहे. त्यात थोडासा फरक केला अण्णांनी, म्हणजे मूळ चौकटीला धक्का न लावता बाई हे बंधू नवत, मम वैरी खरे, मम वैरी खरे, मम वैरी खरे, मम वैरी खरे, मजदावी ती कसे ग, वरी प्रेम बरे, वरी प्रेम बरे. हा थोडासा फरक केल्यामुळे त्या गाण्याचा जो एक मूड आहे, म्हणजे त्या सुभद्रेची उद्विग्नता, नंतर तिचा थोडासा संताप, असं सगळं त्या गाण्यामध्ये येतं. म्हणजे थोडक्यात त्या गाण्याचा जो मूड आहे तो बरोबर गाण्यामध्ये येण्यासाठी अण्णांचा हा प्रयत्न असायचा कायमच. आणि काळाप्रमाणे त्यांनी असे खूप बदल केले. खूप म्हणजे मी घरी रियाज करताना सुद्धा की ही ओळ अशी नको म्हणूस, ही वरून म्हण, त्याच्या आधीचं वाक्य हे खाली असेल तर मग खालून हरकत नाही सुरू करायला गाणं, पण गाण्याचा आधीच्या वाक्याचा जर स्पीड आणि सूर हा उंच असेल तर गाण्याची सुरुवात सुद्धा ही वरूनच व्हायला हवी, नाही तर ते मॅच होत नाही. अण्णांचं हे शिकवणं फार फार छान होतं. म्हणजे कसं की शारदा नाटक आहे समजा, त्या नाटकामधली गाणी अत्यंत बाळबोध आहेत. तर ते नेहमी म्हणायचे या नाटकामध्ये गाणी गाताना कुठेही आलापी फार करायची नाही, फार ताना मारायच्या नाहीत, कारण ही अत्यंत बाळबोध गाणी लिहिलेली आहेत आणि ती बाळबोधच आहेत आणि त्या पद्धतीने साधेपणाने म्हटली पाहिजे. केश सडक कुटी वाकड्या, केश सडक दंत पंक्ती कशी कुंद कळ्याची, हो हो वा वा. कुंद कळ्याची सुंदर खाशी, सुमकटे गगे सुरत दृश्य वय चौदाची, सुंदर खाशी. साहित्य संघ होणारी वेळा नाटकाचं पुनर्बांधणी करत होते, तेव्हा त्यांना रिहर्सलला ऑर्गन वाजवणारा एक माणूस पाहिजे होता. आणि वडील म्हणाले जा तू साहित्य संघात जा, तिकडे ऑर्गन वाजवायला एक माणूस पाहिजे. तर मी गेलो साहित्य संघात. तिथे अण्णांची ओळख झाली. त्या दिवसापासून अण्णांनी जे शिकवायला सुरुवात केली ते आज तागायत, म्हणजे अण्णा असेपर्यंत शेवटपर्यंत अण्णा आम्हाला शिकवतच राहिले. संगीत नाटकात पहिल्यांदा सूर कसा द्यायचा, कधीकधी
वाक्य संपताना सूर द्यायचा असतो, कधी कधी वाक्य संपल्यावर सूर द्यायचा असतो, कधी कधी वाक्य चालू असताना हळूच सूर देऊन त्याचं प्रात्यक्षिक करायचं असतं, जेणेकरून स्टेजवरच्या गायकांना पद सुरू करताना काही अडचण येता कामा नये. आणि अण्णांनी हे सगळं आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं. अण्णा खूप उत्तम ऑर्गन वाजवायचे, त्यामुळे आम्हाला ते शिकणं खूप सोपं झालं. दुसरी गोष्ट अशी की उदाहरणार्थ एक माणूस गाणं जर श्रीरंग कमलाकांत आर्टिस्ट गात असेल तर ती ओळ म्हणतानाच त्याच वेळेला ऑर्गनमधनं ते वाजायला पाहिजे. तर मी म्हणायचो अण्णा ते गायल्याशिवाय मला कळणार कसं की ते कुठलं ओळ गातात आणि काय कसं गात आहेत, कारण तेव्हा मॉनिटर वगैरे नसायचे. ऑर्गनच्या आवाजातनं ते आम्हाला ऐकायला लागायचं. अण्णा म्हणायचे ते काही मला माहीत नाही, ते तसंच वाजलं पाहिजे, त्याच वेळेला वाजलं पाहिजे. आणि अण्णांनी हे प्रात्यक्षिक करून दाखवलं आम्हाला. होनाजी बाळा या नाटकातलं अमर भूपाळी, त्या भूपाळीचं सीन करण्यासाठी मला त्यांनी सांगितलं. मी म्हटलं अण्णा आपण काहीतरी नवीन करूया. कर ना म्हणे करतो. आणि त्यांना अण्णांना मी दाखवलं करून की हे असं असं करूया, हरकत नाही म्हणे, तू छान केलेस, आपण असं करूया. आणि त्याप्रमाणे मी त्या नाटकात भूपाळी चालू असताना सूर्योदय होतोय असा सगळा भाग त्यातमध्ये दाखवला. आणि त्याच्यामध्ये होनाजी, बाळा आणि गुणवती हे एकत्र येतात आणि तो सीन करून दाखवल्यानंतर अण्णा म्हणाले शाबास. आणि त्यांची ही पाठीवर पडलेली थाप मला आजही खूप जाणवते. आणि त्या थापेच्या ह्यानीच मी आजपर्यंत काम करत राहिलेलो आहे. दोन मे 1984 रात्री प्रयोग होता महाडला. तो दिवस, त्या दिवशी मी मराठी संगीत रंगभूमीवर ऑर्गन वादक म्हणून पदार्पण केलं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर मी मुंबईत आल्यावर त्यांच्याबरोबरच मुंबईत आलो दौरा संपल्यानंतर. त्याच्यानंतर मी अण्णांची गौरीशंकर, पंडितराज जगन्नाथ, गीता गाती ज्ञानेश्वर, दुर्तांचे तिमिरगाव त्यांची जी नाटकं होती ती सगळी वाजवत होतो. शिवाय इतर कंपन्यांची पण नाटकं वाजवत होतो. पण 1980 साली जेव्हा साहित्य संघाने शिक्का कट्यार नाटक परत रंगभूमीवर आणलं, त्याचं दिग्दर्शन आणि संगीत मार्गदर्शन अण्णा करत होते. त्यावेळेस मला खरे अण्णांचं दर्शन झालं. खऱ्या अण्णांचं की एक माणूस गद्य दिग्दर्शन करू शकतो आणि तोच माणूस संगीत मार्गदर्शनही करू शकतो उत्तम प्रकारे. तिथे माझे अण्णांचे संबंध एकदम दृढ झाले.
भालचंद्र पेंढारकर यांचे वडील बापूराव पेंढारकर. नाटककार मामा वरेरकर यांना घेऊन बापूराव पेंढारकर यांनी मराठी रंगभूमीवर अनेक नवे नवे प्रयोग केले. तोच प्रायोगिकतेचा वारसा आपल्या वडिलांचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. व्यावसायिक रंगभूमीवर प्रायोगिक स्वरूपाची नाटकंही भालचंद्र पेंढारकरांनी सादर केली, परंतु मौलिक नाटकांचीच निर्मिती करण्याची परंपरा त्यांनी जपली. अण्णाचे भेदभाव नाही करायचे की ही प्रायोगिक रंगभूमी, हे कमर्शियल रंगभूमी. ते म्हणाले की एकदा त्या दिव्यांच्या चौकटीत मनुष्य शिरला की ते सर्व विसरायला होतं. तू नवीन, मी जुना, तू व्यावसायिक असं नाही. तिकडे एकच गोष्ट राहते की समोरच्या प्रेक्षकाला तुम्हाला 2 तास बांधून ठेवायचं आहे. ते कसंही करा तुम्ही. तर त्यामुळे ते या गोष्टीवर मानायचे नाही. त्यामुळे त्यांनी प्रायोगिक नाटकं पण आणलेली आहेत. पण एक दिवस अचानकपणे, अनपेक्षितपणे माझ्याकडे अण्णा आले आणि म्हणाले, मला तुमच्याकडून एक नाटक हवं आहे. मला आश्चर्याचा धक्का बसला. म्हटलं, अण्णा, मी संगीत नाटक लिहायचा मला काही अनुभव नाही, मी एकही संगीत नाटक लिहिलेलं नाही आहे. मला तुमच्याकडून संगीत नाटक नको आहे, मला तुमच्याकडून गद्य नाटक हवं आहे. हा मला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. म्हटलं, अण्णा, सध्या माझ्याकडे तयार काही नाही आहे. नाही, तुम्हाला मी विषय देतो आहे. आणि अण्णाने विषय कुठचा दिला तर सॅटन नेव्हर स्लीप्स या कादंबरीवरून, इंग्लिश कादंबरीवरून त्यांना मराठी नाटक करून पाहिजे होतं. आता गंमत अशी होती, ते कादंबरी वाचली होतीस. अण्णानं म्हटलं, अण्णा, कठीण आहे म्हटलं, कारण तो चिनी राज्यक्रांतीवरतीचा तो विषय आहे. ते सगळं वातावरण, तो प्रश्न ह्या आपल्या प्रेक्षकांना कुठच्याही प्रकारचा जवळचा वाटायचा नाही. तुम्हाला नाटक का करावं असं वाटतं ह्याच्यावरती? हे लोकांना आवडणार नाही, चालणार नाही. मला या नाटकाचा आशय आवडलेला आहे. विश्वबंधुत्व हा त्याचा मूळ गाभा आहे आणि त्याचा मला मोह पडला आहे आणि मला तुमच्याकडून हे नाटक हवं आहे. मी हो म्हटलं आणि त्यानं कबूल केलं. अण्णांनी हे नाटक जे रंगमंचावरती आणलं ते इतकं संपूर्णपणे उत्कृष्ट प्रोडक्शन, त्याच्या निर्मिती मूल्य होती की मला आश्चर्य वाटलं. पहिली गोष्ट म्हणजे मास्टर दत्ताराम या बुजुर्ग नटांना त्यांनी कॅथलिक प्रिस्टची मुख्य भूमिका दिली. ते शोभली त्या भूमिकेमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दिल्लीहून NSDहून पदवी घेऊन आलेले आपले कमलाकर सोनटक्के यांना दिग्दर्शन दिलं. आणि सुहास जोशी पण NSDहून आली होती. तिचंही हे पहिलं व्यावसायिक नाटक. अण्णांनी तिला त्या ह्याच्यामध्ये भूमिका दिली. मी दिल्लीच्या ड्रामा स्कूलमधून शिक्षण घेऊन परत आले आणि आता कुठे काम करायचं हा जेव्हा प्रश्न उभा राहिला त्यावेळेला एका नाटकाला कमलाकर सोनटक्के मला भेटले आणि म्हणे, मी एक नाटक करतो आहे अण्णा पेंढारकरांच्याकडे, तर तू त्यांना जाऊन भेट, बघू काय म्हणतात ते. म्हटलं ठीक आहे. त्यांचा दुरितांचं तिमिर जावचा प्रयोग होता शिवाजी मंदिरला. मी तिथे त्यांना भेटायला गेले. इंटरव्हल गाठून आम्ही नवरा बायको गेलो होतो भेटायला त्यांना. आणि मी त्यांना सांगितलं की असं असं सोनटक्केंनी मला तुम्हाला भेटायला सांगितलं आहे. त्यामुळे वा वा, छान, आम्ही एक नाटक करतो आहे, तुम्ही जरूर काम करा आमच्याबरोबर. मग ते त्या दिगूच्या वेशात होते, दुरितांचे तिमिर जाऊमधल्या. आणि एकदम खाली मान घातली आणि म्हणाले, खरं सांगू का, मला ना शोभत नाही हो आता ही भूमिका. तर मला आश्चर्य वाटलं की आपल्या भूमिकेकडे आपण शोभत नाही आहोत हे कळणारा माणूस हाच त्या काळात मला नवीन वाटला. मी शोभत नाही आहे पण मी आत्ता करतो आहे, मला माहिती आहे मी काय चूक करतो आहे किंवा काय बरोबर करतो आहे. ते असा एक विलक्षण वेगळा माणूस असा मला त्यावेळेला हा भेटला. आणि मग तालमी सुरू झाल्यानंतर तर फारच मजा आली, कारण ते सगळं ते नाटकच मुळे सॅटन नेव्हर स्लीप्स
याच्यावर याचं भाषांतर होतं किंवा रूपांतर होतं म्हणून. रूपांतर नाही, भाषांतरच होतं. कारण त्याच्यात सगळे कपडे चायनीज होते, वातावरण चायनीज होतं, सेट्स सगळे चायनाला शोधतील, व्यवस्थित चायना दिसेल अशा पद्धतीने केलेले होते. आणि खूप मजा आली ते करताना. ते करताना गंमत कशी झाली होती की अण्णा पेंढारकरांची एक जुन्या पठडीतल्या अभिनयाची पद्धत, त्यांचे ते सगळे लोक त्या ग्रुपमध्ये होते, नाटकात काम करत होते. आणि कमलाकर सोनटक्के ड्रामा स्कूलमधनं आलेला, त्यांनी त्याचं एक साहित्य संघामध्ये क्लासेस होते, मला वाटतं अमृतनाट्य भारती. तर अमृतनाट्य भारतीचे स्टुडंट्स ते नव्या पठडीतली, मी नव्या पठडीतली, अशा त्या सगळ्यांचा मेळ घालून सोनटक्केने ते नाटक बसवलं होतं. ते खूप सुंदर बसवलं होतं. पण आमच्या प्रेक्षकांना ते चायनीज कपड्यातली माणसं मराठीत बोलत आहेत आणि काहीतरी ते चायनीज वातावरण दिसतं आहे, काही कोणाला पटलंच नाही ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन त्याच्यामध्ये गोष्ट म्हणजे अशी की या नाटकाचं नेपथ्य त्यांनी विनायक चास्कर, पुढे दूरदर्शनचे निर्माते होते, त्यांना दिलं. आणि चिनी वातावरण या सगळ्या गोष्टी, शांताराम ची रंगभूषा विचारेची, या सगळ्या गोष्टीतून ते इतकं त्याने सुंदर वातावरण निर्माण केलं की हे नाटक चिनी रंगमंचावरती किंवा चिनी पार्श्वभूमीवरती असूनसुद्धा सामान्य लोकांपेक्षा ज्ञात लोकांना, रसिक लोकांना ते नाटक भावलं. पहिला अनुभव माझा मुंबईच्या कमर्शियल थिएटरवरचा हा इतका छान मिळाला. आणि तो मुख्य म्हणजे मला अण्णांच्यामुळे मिळाला. कारण एक नवीन आलेली मुलगी असेल ड्रामा स्कूलमधनं, पण तिला पहिला चान्स आपण देऊया हे त्यांना वाटलं ना. मला असं वाटतं की तो माझा पहिला पाया आहे. तिथून मी आज 50 वर्ष जे काय करू शकले त्याला कारणीभूत अण्णा आहेत. कारण अण्णांच्यामुळे मी कमर्शियल स्टेजवर उभी राहिले. 1968 साली ज्यावेळी विजय तेंडुलकर हे प्रायोगिक नाटककार होते, अण्णा पेंढारकरांनी त्यांचं एक वेगळंच नाटक रंगमंचावर आणलं. एका प्रायोगिक नाटककाराला व्यावसायिक रंगमंचाचे पडदे उघडून देणारा हा पहिला निर्माता दिग्दर्शक. आणि हा दिग्दर्शक निर्माता मालक म्हणजे बालचंद्र पेंढारकर. त्या नाटकाचं नाव झाला अनंत हनुमंत. असं धाडस दुसऱ्या कुठच्याही निर्मात्याने केलेलं नाही. पुण्याला त्यावेळेला थिएटर नव्हतं. त्यावेळेला बहुरूपी रंगमंदिर हे साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्टीमध्ये लोक यायचे आणि त्यावेळेला ते थिएटर उभं करून तिथे अनेक नाटकांचे प्रयोग झाले. आणि त्या निमित्तानं पुण्यातली एक टीम तिथे कार्यरत झाली की नाटकाचं सगळं व्यवस्थापन पाहायचं, सगळ्या नाटकांना मदत करायची. आणि अशा प्रकारच्या कामासाठी भालचंद्र पेंढारकर हे अतिशय कल्पक होते आणि ते लोकांना कामाला लावायचे. जुन्या पठडीतनं येऊनसुद्धा नव्याचा काहीतरी हव्यास धरणारा हा माणूस होता. त्याच्यामुळे यांचं फार कौतुक वाटायचं. खूप छान चालली त्यांची नाटकं की जो त्यांचा सुवर्ण काळ होता. अशा त्या अवस्थेत असताना त्यांच्याकडे आनंदी गोपाळचं स्क्रिप्ट आलं आणि आनंदी गोपाळ त्यांच्याकडे हक्क आले. त्याच्यामुळे ते म्हणाले की हे करणार मी. पण गोपाळराव या कामासाठी काशीनाथ घाणेकरशिवाय दुसरा कोणीच योग्य इसम नव्हता. आणि काशीनाथ घाणेकरांनी ते अप्रतिम काम केलं होतं त्यामध्ये. पण आनंदीबाईसाठी अण्णांना मी हवे होते. मग अण्णांनी त्यांचा मोठा मुलगा प्रसाद त्याला माझ्या घरी पाठवलं. आता आनंदी गोपाळ किती गाजलं वगैरे मी काही सांगायची वेगळं गरज नाही आहे. खूप गाजलं. 100च्या 100 प्रयोग त्याचे हाऊसफुल झाले. हे हाऊसफुल आमच्यामुळे झाले असं माझं अजिबात म्हणणं नाही. केवळ आणि काशीनाथ घाणेकर या नावामुळे ते नाटक हाऊसफुल झालं, आम्हाला मान्य आहे. पण तरीही ते एक सुंदर बसवलेलं नाटक होतं. खूप छान कास्ट होती आणि त्याच्यात अण्णा
त्या कलकत्त्याच्या दांडेकरांचं काम करायचं. इथे एक उल्लेख असा मला मुद्दाम करावा असा वाटतो की या नाटकातही काशीनाथ घाणेकर काण्यांच्याकडे काम करायचे त्यावेळेला. त्या काण्यांच्या संस्थेचं नाव मला आत्ता आठवत नाही आहे, पण त्याच्यामुळे काण्यांच्याकडची माणसं आणि अण्णांची ललित कलादर्शीची माणसं अशा दोन्हीची मिळून कास्ट केलेली होती. आणि नाही म्हटलं तरी काण्यांची नाटकं त्यावेळेला खूप चालत होती. म्हणजे काणे श्रीमंतात गणले जात होते, अण्णा नव्हते त्यावेळेला तरी. पण अण्णांच्या चेहऱ्यावर कधी मी नैराश्य पाहिलं नाही. काहीही असू दे, आपल्याला नाटक करायचं ना, आपण ते खूप छान करायचं. मग उभं करायचं आहे ना एकदा नाटक, मग त्याला जे लागेल ते कर्ज काढतील काय वाटेल ते करतील, पण त्याला लागणारं जे सामान आहे ते सगळं त्या वेळेला उभं राहील. ही अण्णांची ख्याती होती. पहिल्या नाटकाच्या वेळेला हा मी अनुभव घेतलेला होता. आणि आनंदी गोपाळच्या वेळेला 2 संस्था एकत्र होत्या, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी तो फरक पडतोच. आनंदी गोपाळचे खूप धडाक्याने प्रयोग झाले आणि इतकं चांगलं चाललेलं नाटक असतानाही घाणेकरांनी डिक्लेअर केलं की 100 प्रयोगाच्या वर मी करणार नाही. त्यांची काही कारणं असतील. मग काय करायचं? तर अण्णा म्हणाले नाही, आपण नाटक चालू ठेवूया, आपण सोनटक्क्यानं घेऊ. सोनटक्क्यांना विचारतो. मग सोनटक्क्यांना घेतलं. आता आपले प्रेक्षक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काशीनाथच्या जागी कोणीतरी दुसरा उभा राहिला आहे त्या नाटकाला गर्दी नाही, अजिबात गर्दी नाही, कोणी येईना बघायला. मग एक दिवस अण्णांनाच मी म्हटलं, अण्णा नाही चालत आहे, काय करायचं? नाही म्हणाले, आता बंद करूया, नसती परीक्षा पाहण्यात काही अर्थ नाही. आणि आनंदी गोपाळ बंद झालं. उत्तमातला उत्तम नटसंच घेऊन नाटक उभं करण्याचा त्यांचा आग्रह असे. नाटकाचा आशय, त्यातली सौंदर्यस्थळं, ती प्रेक्षकांपर्यंत अचूकपणे पोहोचवणारं नेपथ्य, नाट्यकृतीला साजेसा संगीत साज याची कलात्मक जाण भालचंद्र पेंढारकरांना होती. रंगभूमीचा कलासक्त, निष्ठावान, अचूकतेचा ध्यास असलेला निर्माता अशी त्यांची ओळख होती. ललित कलादर्शच्या प्रत्येक नाट्यकृतीने हे सिद्ध केलं. म्हणजे अण्णांचं नेहमी म्हणणं असायचं की जे तुम्ही स्टेजवरती म्हणता ते समोर दिसलं पाहिजे. हे तो असं केलं होतं, तसं केलं होतं असं न करता हत्ती म्हटल्यानंतर हत्ती दिसला पाहिजे. गीतागाती ज्ञानेश्वर रेडा बोलतो म्हटल्यानंतर चक्क रेडा दिसायचा. तो बोलतोय तर पिक्चरचा इफेक्ट दिसावा त्या काळात, ते डोक्यामध्ये होतं. नाही तर पडद्यावरती संगीत नाटकं व्हायची, तर ॲक्च्युअल पिक्चरमध्ये जसा सेट दिसतो तसा सेट पुष्यकाळांकडनं करून घेतला. मी कल्पकता पुष्यकाळांचीच होती, पण अण्णांनी सांगितलं की मला तसं वाटलं दिसलं पाहिजे. राजकमलमध्ये कसा दिसतो छान सेट, तसा तो सेट दिसला पाहिजे. पडदा उघडला की टाळी घ्यायचे पुष्यकाळे. म्हणजे पुष्यकाळे ना, नेपथ्याला टाळी असायची. लाईट्स बीट त्या काळामधली गोष्ट सांगतोय. 25,000 रुपये त्या काळातला प्रोडक्शन खर्च होता. शाबास बिरबल शाबास या नाटकामध्ये हत्ती आणला स्टेजवरती. म्हणजे अण्णांची त्यात कामगिरी नव्हती, ती सगळी शिरगोपीकरांची होती. नानासाहेब शिरगोपीकरांची, त्यांनी जो बनवला घडवला तो मोठाच किस्सा आहे. पण हत्ती आणणं स्टेजवरती, आणि नानासाहेब शिरगोपीकर म्हणाले की मी हत्ती चालता बोलता आणून देतो. तो त्यांनी तसा दाखवला आणि म्हणजे लोक वेडीच झाली होती. पण अण्णांनी विश्वास दाखवला, काहीतरी नवीन दिसलं पाहिजे लोकांना. आणि झाला अनंत हनुमंत. त्यावेळी गणेश सोळंकी नवीन होते आणि प्रोज नाटक, विजय तेंडुलकरांचं पहिलं व्यावसायिक नाटक झालं अनंत हनुमंत. त्याच्यामध्ये त्याचं दिग्दर्शन अरविंद देशपांडेंनीच केलं होतं. दिग्दर्शन सखाराम भावे होते यामध्ये. त्यामध्ये तो अनंत म्हणून कॅरेक्टर आहे, ती उडते, तो भाग त्याच्यामध्ये होता.
तर अण्णा म्हणाले की हा उडताना दाखवायला पाहिजे स्टेजवरती. काय करायचं? तर आता मला ते आठवत नाही, पण कोणीतरी सांगितलं की आमचे एक ओळखीचे गृहस्थ आहेत, टेक्नॉलॉजी वगैरे खूप आहे, तर ते जबाबदारी स्वीकारतात. ते आले गृहस्थ आणि त्याने सांगितलं हां असे वरती जातील. आणि म्हणाले जातील ना नक्की वरती, लोकांसमोर गेले पाहिजेत, पडदा टाकून नाही गेले पाहिजेत, म्हणजे ब्लॅकआउट केलं आणि गेले तसं समजायचं. हो असे जातील, म्हणजे तो मला अजून आठवत, मी लहान होतो पण ते आमच्या घरी आले होते, हे असे जातील वरती बघा डोळ्यात देखत. प्रयोगाला 3 दिवस राहिले. त्या माणसाने काहीतरी ते मशीन आणलं होतं आणि ते चालेच ना, आणि तो रवींद्राला रिहर्सल होती. आत्ता आलो, आला तर आलंच नाही, तो पळूनच गेला मुंबईच्या बाहेर. आता करायचं काय? परवा प्रयोग. सखाराम भावे होते, अण्णा चिंतेत पडले. ते म्हणे तुम्ही काळजी करू नका, माझी जबाबदारी राहील, तुम्हाला काय हवं ते मी करतो. आणि सखाराम भावेंनी गणेश सोळंकींना नाटकात लोकांच्या समोर उडवलं. ते म्हणायचे नेपथ्याचा काही उपयोग करा, नुसतंच दारातनं आत आलं आणि हाक मारली तिकडून गेलं हे काय? त्या दाराच्या चौकटीला काहीतरी अर्थ केव्हा प्राप्त होईल? जेव्हा तुम्ही त्या दाराला छान असं धरून उभा राहाल, एखादी छान पोज घ्याल, त्यातून डोकून बघाल, तेव्हा त्या दाराच्या चौकटीला पण अर्थ प्राप्त होईल ना. ह्या छोट्या गोष्टीतनं फार मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या की नाटकाच्या नेपथ्याचा कशा तऱ्हेने उपयोग करून घेता येतो. माझ्याबरोबर चला, इथले बहुरंगी विलास पाहिला माझ्याबरोबर चला. कलेची इमानदारी आणि इमानदारांची कला हे पाहण्यासाठी माझ्याबरोबर चला. येताय ना? नाही, सगळ्याला बोलवतोय मी बावनखिंडीत, या या. पण काय म्हणालात? या बावनखिंडीमध्ये तुम्हाला कुणी येताना पाहिलं तर अहो इथं तुमच्याकडे पाहायला सवड आहे पुढे. दौलत जरी उठली नच मूड तुला जाणती, नच मूड तुला जाणती, नच मूड तुला जाणती. कधी तू कला चतुर कामिनी, कधी तू कला चतुर कामिनी, सखे तू रंग रसिक रागिनी. पंडितराज जगन्नाथ नाटकाला म्हणजे त्या काळामध्ये या नाटकाचे ब्लॅक व्हायचं तिकीट. प्रयोग डिक्लेअर झाला की हाऊसफुल व्हायचा. तर त्या नाटकामध्ये शेवटी पंडितराज घाटामधनं गंगेच्या पाण्यात उडी मारतो असा सीन होता. तर गोखलेंना लिहून गेले तर प्रत्यक्ष दिसला पाहिजे. अण्णा म्हणाले दिसलं पाहिजे ना स्टेजवरती, घाट दिसला पाहिजे. उशेकांची किमयागारी म्हणू शकतो आपण. त्यांनी असा घाट तयार केला, सीन तयार केला की त्यालाही टाळी पडायची. आणि अण्णा शेवटी एक एक श्लोक म्हणत त्या गंगेचे उडी मारतात. ज्यावेळी ते उडी मारतात तेव्हा ते अख्खं पाणी असं लोकांना दिसायचं उडताना, कारण पाणी उडणार ना तुमचं, आणि त्या पाण्याला पण टाळी पडायची. तिकडे ते टायमिंग होतं अण्णांचं आणि तिकडे गोपाळ म्हणून होता पूर्वी अण्णांच्या वेळी. तो बरोबर अण्णांच्या त्या टायमिंगला बरोबर त्या शब्दाला पाणी असं काय फेकायचं, ते काय टायमिंग होतं वेड्यासारखं की पाणी. आणि ते लोक म्हणजे अरे खरंच गणी घाटामध्ये उडी मारली की काय म्हणजे गंगेमध्ये, असा तो दृश्य दिसायचा. नाटक पंडितराज जगन्नाथ म्हणजे ललित कलादर्शच्या शिरपेचातला गौरवाचा तुरा. रंगमंचावर भव्य दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवणारी ही नाट्यकृती काळानुसार बदललेल्या नाट्यसंगीताच्या आविष्काराने संगीत रंगभूमी स्वरतेजाने उजळून निघाली. 1000 प्रयोग करून पंडितराज जगन्नाथ ह्या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत संस्मरणीय विक्रम प्रस्थापित केला.
तो काळ होता, नाटकाचा काळ, तो मोगल बादशाह शहाजहान बादशाह यांचा काळ होता बरं का. ते त्यावेळेस भारतावर राज्य करत असत. तो सगळ्या त्यांची मुलगी, मानलेली मुलगी लवंगिका, हिला गाणं शिकवण्यासाठी एक आपले पंडितजी होते. त्या पंडितजीची भूमिका माझ्याकडे होती. सगळ्यांनी सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या कंपनीमध्ये फार चांगले लोक होते कामं करायला. मास्टर दत्ताराम होते, शंकर घाणेकर होते, मामा पेंडसे होते बरं का, एक स्वतः पेंढारकर बरं का. त्यांनी सांगितलं की प्रसाद ह्या कामाला लहान आहे, दिसणार पण लहान, आणि तो असे सामाजिक नाटकातनं कामं करतो बरं का. हे काम त्याला कितपत झेपेल हे सांगता येत नाही, आणि हे काम आपण रामभाऊ मराठ्यांना द्यावं असं त्यांनी सगळ्यांनी सुचवलं. पण पेंढारकर कसं असतं माहिती आहे, ऐकतात सगळ्यांचं पण करतात स्वतःच्या मनाचं बरं का. त्यांना खात्री असते त्याची. त्याने होय होय म्हणालेच. नंतर त्यांनी त्यांचे समजूत पण काढली. काय आहे की हे काम 1.5 अंकात संपतं. हे जे पंडितजीचं काम आहे बरं का, हे 1.5 अंकात संपतं. पहिल्या अंकात आहे त्यांचं, नंतर दुसऱ्या अंकातला पहिला प्रवेश थोडासा, इथे त्यांचं काम चालतं. रामभाऊसारख्या उत्तम गायकाला हे 1.5 अंकात संपणारं काम कसं देऊ मी, मला हे योग्य वाटत नाही बरं का. तेव्हा त्यांना आपण नंतर चांगलं नाटक लिहून घेऊ, आणि ते घेतलं मग त्यांनी. जय जय गौरीशंकरमध्ये रामभाऊ काय सुंदर काम करून गेले बरं का, खूप गाणी बिणी सगळी त्यांची. तर त्या नाटकात मात्र त्यांना घेतलं नाही बरं का, मलाच घेतलं. श्यामाच्या मनात उसकी सजनी, श्यामाच्या मनात उसकी सजनी, शादी दिनार श्रावण घन गरजे. काम करायला निश्चितच मला आवडेल, आनंद होईल एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करायचं. पण माझ्या मनात एक असा थोडा विचार असा येतो की ज्या कलावंताच्या ऐवजी मी काम करणार त्यांचा तो पोटाचा व्यवसाय आहे. माझं तसं नाही, माझी नोकरी आहे, मी काय नाटकावर अवलंबून. त्यावर अण्णा म्हणाले असं काही नाही, तुम्हाला अपराधासारखं वाटण्याचं काहीच कारण नाही, कारण ते संस्था सोडून गेले. मी त्यांना संस्थेतून काढलं नाही, ते संस्था सोडून गेले. असं म्हटल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे. मग अण्णांनी पुस्तक काढलं आपल्या पोटाच्या खिशातून, माझं नाव घातलं, मला दिलं. मला म्हणाले, दुसरं मला म्हणाले की ते संस्था सोडून गेल्यानंतर एक संस्थेचा मालक किंवा निर्माता म्हणून हे नाटक चालू ठेवायचं असेल तर मला दुसरा कलावंत पाहणं गरजेचं आहे. आणि 1-2 जणांनी तुमचं नाव सुचवलं, मला इथे पटलं म्हणून मी तुम्हाला भेटलो. अण्णा आले तेव्हा मला वाटतं तो गुरुवार होता. अण्णा म्हणाले रविवारी सकाळी बिर्ला मातोश्रीला प्रयोग आहे, तो दिलेला प्रयोग आहे, सकाळी 10-10:30, आणि रात्री शिवाजी मंदिरला प्रयोग. पहिला अंक झाल्यानंतर अण्णांच्या काही ओळखीची माणसं मला वाटतं आत आली. मी ऐकलं की हे घाणेकर नाहीत, तो पेंढारकर कोण आहेत. अण्णा म्हणाले कळेल तुम्हाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा दुसऱ्या अंकातला जो प्रमुख सीन येतो तो झाल्यानंतर 2ऱ्या आणि 3ऱ्या अंकाच्या मध्ये अण्णाने अनाउन्समेंट केली. खरी ललित कलादर्शीची पद्धत नाही कलावंतांची नावं सांगण्याची, पण त्या दिवशी अण्णांनी जाणून बुजून कलावंतांची नावं सांगितली. तर अशा रीतीनं 67 साली ललित कलादर्शेचा हा माझा प्रवास सुरू झाला. पुढे सगळी नवी जुनी नाटकं टप्प्याटप्प्यानं माझ्याकडे येत गेली, आणि हा प्रवास जवळजवळ 2008 ते 2009 म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त काळ हा नाट्य प्रवास झाला. ह्या गोमंत वनात कशाचीही उणीव नाही, इथे सारं काही मिळतं. ह्या एकतारीचा गर्व एका क्षणात उतरवील अशी एकतारी आहे, आणि एक नारी आहे. ती गाते सुंदर, नाचते सुंदर, आणि दिसते त्याहूनही सुंदर. अशी आहे आमची सह्याद्रीची नंदिनी. आणि ज्या अर्थी आपण अगदी शांतपणे तिचं वर्णन ऐकून घेतलं त्या अर्थी माझी सहनशक्ती आणि संयम सिद्ध होतो मूर्खा. वसंतराव देसाईंना संगीतकार म्हणून घेतलं.
पंडितराज जगन्नाथसाठी. लोकांनी भुवया उचलल्या की अरे हा पिक्चरवाला मनुष्याला नाटकासाठी कसं काय घेतला. ते पण असेच नवीन नवीन काही काही गोष्टी करायचे. 2 वर्षांना थांबले त्यांच्यासाठी आणि 60 साली हे नाटक आलं. आणि अण्णांचं ते त्यांच्याबद्दलचं प्रेम बघून त्या नाटकाच्या वेळी वसंतरावांनी पंडितराज जगन्नाथचं मानधन घेतलं नाही. मी नवीन होतो. मला त्यांनी सांगितलं सावकारी असं करायचं, हे असं करायचं. हे मला त्यांनी दिग्दर्शन केलं त्याने पेंढारकरांनी. आणि ते दिग्दर्शन मला फार म्हणजे भावलं. म्हणजे त्यांनी जे जे सांगितलेलं ते मी केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. ते माझं त्याच्यामध्ये काय होतं त्या पंडितराज जगन्नाथमध्ये ती सांगण्यासारखी गोष्ट आहे. मला एकच गाणं होतं ते सावन घनगराचे. तर पेंढारकरांना आणि लेखकाला काही लोकांची पत्रं पण आली सावकारांना एकच गाणं का. तर दुसरं गाणं 5 प्रयोगापर्यंत मला गाणं नव्हतं दुसरं. ते 5 प्रयोगानंतर गाणं आलं ते जय गंगे भागीरथी. बरं का. पण त्याच्याही पुढे तुम्हाला सांगतो ते गाणं जेव्हा चाल लावून आणली वसंतराव देसाईचीच तेव्हा ते गाणं मला तितकंसं नाट्यसंगीत वाटेना. मी पेंढारकरांना म्हटलं अहो पेंढारकर हे काही नाट्यसंगीत वाटत नाही आहे. तर पेंढारकरांचं बोलणं बघा तुम्ही म्हणून तरी बघा. बरं का. तुम्हाला नाही आवडलं तर ते काय वसंतराव ताबडतोब दुसरी चाल लावून देते तुम्हाला. आणि मला काय सवय होती नवीन नाटकातलं गाणं आधी घरी व्यवस्थित बसवायचं. बरं का. म्हणजे 50% बसवून तसंच म्हणायचं आणि 50% मग काय दिग्दर्शकाने आपल्याला सांगितलं ते असं म्हणून ते गाणं मी बसवलं. आणि तुम्हाला सांगतो पहिल्याच गाण्याला पहिल्याच दिवशी मला वनसंबर पडला आणि पुढे बऱ्याच प्रयोगापर्यंत वनसंबर थांबलाच नाही. काय ते लोकांना वास्तविक त्या गाण्यात ताण नाही. मुळात माझ्याकडेच ताण कमी आहे. म्हणजे रामभाऊ मराठे म्हणा किंवा सुरेश राजनकर म्हणा यांची जी किंवा प्रभाकर काळेकर म्हणा आपला यांना जी ताण आहे तशी मला नाही. म्हणून मी काय करतो मग ते रंगवून जरा व्हरायटीमध्ये असं करून मला आमची ती पद्धत थोडीशी ताण होती जास्ती नव्हती. बरं का. आणि ते गाणं लोकांना इतकं आवडलं तुम्हाला सांगतो. कोकणात आणि महाराष्ट्रात आणि तिकडे विदर्भात खूप त्यांचे रेकॉर्ड्स पण खूप होत्या. मी ज्यावेळी सुरुवातीला HMUकडे गेलो माझे हे घ्या त्यावेळी त्यांनी घेतलं नाही मला. त्यांनी सांगितलं तुमचा आवाज बरोबर नाही आहे तुम्ही आम्ही तुमचं घेणार नाही. हे नाटक लागलं आणि हे झाल्यावर त्यांची गाडीच आली मला द्यायला. अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा शंभरावा प्रयोग पंडितराज जगन्नाथचा. आणि त्या प्रयोगाच्या त्यावेळेला इंटरवलला पुस्तकं नाटकाची विकली जायची. जसे वेफर्स घेऊन फिरतात विक्रेते तसे नाटकाची पुस्तकं विकायला यायची आणि पुस्तकं लोक खरेदी करायची. म्हणून त्याची 2री आवृत्ती 3री आवृत्ती 4थी आवृत्ती इतक्या निघत गेल्या. पंडितराज जगन्नाथनी ते इतिहासच घडवला. विद्यारंग गोखलेची युती ही संगीत रंगभूमी पुन्हा उभी करायला कारणीभूत ठरलेली आहे. मग अशी आणखीन एक नाव घेतलं वसंत देसाई तेही तितकंच महत्त्वाचं कारण आहे. संगीत रंगभूमी ज्यावेळी संपली होती तेव्हा पंडितराज जगन्नाथ सुवर्ण तुला नाटकं कोणी काढली असोत जय जय गौरी शंकर अशी नाटकं काढून संगीत रंगभूमी पुन्हा जिवंत ठेवण्याचं काम अण्णांनी केलेलं आहे. त्यांना त्या अण्णांची पण साथ मिळाली अण्णा गोखलेंची साथ मिळाली. यानंतर जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर, 52 खणी अशा अनेक सामाजिक पौराणिक संगीत नाटकांची निर्मिती भालचंद्र पेंढारकरांनी केली आणि ललित कलादर्श सर्वार्थाने बहरली. आठवण घेते आई तुझी आठवण घेते सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळीजता जळते माझे काळीज का जळते माझे काळीज का जळते आई तुझी आठवण घेते
वडील म्हणून कसे होते असं जर मला कोणी विचारलं तर मी असं सांगेन की कसं आहे की आपण वडील म्हटलं की त्यांचा घरात एक दरारा असतो. काय चूक काय बरोबर हे ते मुलांना सांगणारे, वेळ प्रसंगी त्यांना रागवणारे, उपदेशाचे डोस पाजणारे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणारे, असा एक वडिलांचा ठोकताळा असतो. पण अण्णा ह्यातलं काहीच करत नसत. आई म्हणायची अहो हा अभ्यास करत नाही. हा ठीक आहे करेल. त्यांनी म्हणजे असं त्याला कुठल्याच गोष्टीचा भाऊ नाही. त्यांचं एकच असायचं, जे करशील ते मन लावून कर. मग ते गाणं असेल, नाटक असेल, अभ्यास असेल, पण असं मनाविरुद्ध काही करू नको. आणि त्यांनी आमच्यावरती कुठलीच गोष्ट लादली नाही. आणि म्हणूनच ते एक वेगळे वडील होते. मी कुठल्या शाळेत जाते, माझ्या शाळेचं नाव काय, मी कुठल्या इयत्तेत शिकते आहे, मी अभ्यास करते की नाही, मला किती मार्क्स मिळालेत, मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये काय करते, असे प्रश्न अण्णांना कधी पडलेच नाही. अर्थात ह्या सगळ्यावर लक्ष ठेवायला माझी आई होती ह्याची त्यांना खात्री होतीच. रात्री अण्णा प्रयोग करून आले, झोपलेत, आम्ही मस्ती करतो, ओरडारडी करतो, अण्णांनी कधीही आमच्यावरती ओरडले नाहीत की मी एवढा दमून आलो. मुळात दमून आलो हा शब्द अण्णांच्या तोंडून मी कधीच ऐकला नाही. अण्णा टेक्निकल होते, ते या क्षेत्रातल्या खूप मोठ्या पदापर्यंत ते पोचले होते, पण ते अप्रतिम असे कुटुंब प्रमुख होते, अप्रतिम कुटुंब प्रमुख होते. म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारचा रोष न ठेवता त्यांच्या बायकोच्या संपूर्ण कुटुंबाला, म्हणजे सगळी 13 भावंडं होती, त्या संपूर्ण 13 भावंडांचं, त्यांच्या मुलांचं, त्यांच्या सुनांचं, त्यांच्या नातवंडांचं, सगळ्यांचं अण्णांनी केलं. आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात केलं. आज सगळेजण छान आपापल्या पोझिशनला खूप चांगल्या मोठ्या लेवलला कामं करत आहेत, पण कुठेतरी त्याची पायाभरणी ही अण्णांनी केली. मला अनेक थोर कलावंतांचा सहवास त्यामुळे लाभला. अगदी नावच घ्यायची झाली तर मामा पेंडसे, दत्ताराम बापू, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, नानासाहेब फाटक, परशुराम सामंत, किती जणांची नावं घेऊ, लीला मेहता, ललिता केंकरे, नलिनी बोरकर, सुमन मराठे, अशी अनेक मंडळी आहेत. आमचे गोखले अण्णा आणि आमचे सगळ्यांचे जवळचे म्हणजे आमचे गोविंदराव पटवर्धन. की जेवढी जेवढी म्हणून नाटकं माझी रंगभूमीवरती आली किंवा जेवढ्या जेवढ्या म्हणून नाटकात मी काम केलं असेल तेवढ्या सगळ्याची साथ असं एकही नाटक नाही की त्यातून गोविंदाने वाजवलं नाही. आज या प्रसंगी भयंकर अण्णा फार देवदेव करणारे नव्हते. म्हणजे रंगभूमीची पूजा असायचीच. आमचा एक देव्हारा होता ललित कलादर्शचा, त्याच्यामध्ये त्यांच्या गुरूंचा, महाराज दत्त महाराजांचा फोटो होता, माझ्या आजोबांचा फोटो होता. आणि नाटकापूर्वी त्या देव्हाऱ्यामध्ये समोर बसून अण्णा त्यांची पूजा करायचीच. 5 मिनटं बसायचे तिथे शांतपणे, त्यांची पूजा करायची. त्यांचे काही देव होते, ते देव नेहमी पिशवीत भरायचं आणि दौऱ्यावर ते घेऊन जायचे. तिथे सुद्धा त्याच्यासमोर बसून त्याची ती अशी पूजा करायची. ह्याच्या व्यतिरिक्त अण्णांनी देव देव असं कधीही केलं नाही. कुठल्या देवळात गेले, इकडे गेले, हात जोडले, ते केले, कधीच केलं नाही. कारण ह्या रंगभूमीची, रंगदेवतेची जी साधना त्यांनी आयुष्यभर केली, ती साधना, ते मेडिटेशनच त्यांची शक्ती होती, त्यांचं सगळं सामर्थ्य होतं. अण्णांची आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते सगळ्या कलाकारांना इतके सांभाळत असत की त्यांनी भारत दौरा केलेला आहे. आणि पंडित नेहरूंच्या समोर सुद्धा नाटक झालेलं आहे. आणि हा दौरा करताना सगळ्या मंडळींना व्यवस्थित खायला प्यायला मिळत आहे की नाही हे त्यांनी पाहिलं होतं. बॅकस्टेजवाल्यांचं नाटक संपल्यानंतर जे काम असतं त्याच्यानंतर त्यांचं जेवण, तर त्यासाठी आम्ही मुद्दामून थांबायचो आणि त्यांच्याबरोबर जेवायला बसायचो. कारण कुठलेही कॅन्टीनवाले त्यांना काय नाही, संपलं आहे हे जाय, ते चालायचं नाही, सगळं त्यांना मिळालंच पाहिजे, ह्या हिशोबानं आम्ही ते करत राहिलो. रंग म्हणजे कामगार जे होते त्यांची तर अधिकच काळजी घ्यायचे.
त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळी व्यवस्था करायची. बरं, त्यांचं दिलेलं मानधन त्या व्यतिरिक्तही त्यांना विचारायचे 4-2 दिवसांनी, काय बाबा आणखी गरज आहे का, काय तुम्हाला कमी पडते आहे का, इतर काय कामासंबंधी तुम्हाला बोलायचं आहे का. अशा पद्धतीने सगळ्यांना मन मिळावूपणाने ते आपलेसं करून घ्यायचे. भालचंद्र पेंढारकर प्रत्येक कलाकाराला त्यांच्या रंगीत तालमीची पण नाईट द्यायची. म्हणजे जी तुमची नाईट ठरलेली आहे ती सगळी नाईट रंगीत तालमीला पण द्यायची. मग तुम्ही रंगीत तालीम केलीत की त्याची नाईट. असं कुठलाही प्रोड्युसर मी पाहिलं, कुठलीही कंपनी मी त्याचं पाहिलेलं नाही आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ते तुम्ही तो एक जवळजवळ प्रयोगच समजून ते करायचे. त्यामुळे श्रम तेवढेच आहे, ते लोकांचे श्रम तेवढेच आहे, त्याला हे त्यांना समजून यायचं. त्यामुळे ते त्याची पण नाईट द्यायचे. फार मोठी गोष्ट आहे. व्यवहार खूप चांगला होता त्यांना. म्हणजे मला तरी असं वाटतं की त्यांनी जेव्हा त्यांची कंपनी, त्यांनी तुम्हाला माहीत आहे 100 वर्षाची कंपनी बरं का ती. केशवराव भोसले, पेंढारकर, बापूसाहेब आणि हे मिळून 100 वर्षाची कंपनी. या कंपनीत म्हणजे इतक्या वर्षी त्यातल्या जुने लोक मला काही भेटले, कोणीच त्यांच्या व्यवहाराबद्दल काही बोललं नाहीत बरं का. आणि मुळात काय व्हायचं की प्रयोग पुष्कळ होते. एकदा दौऱ्यावर गेलो की 25 तरी प्रयोग त्यांचे व्हायचे. अण्णांनी मला विचारलं, तुमचं मानधन किती? म्हटलं मला असं मानधन नको. म्हटलं तुम्हाला आधीच सांगायचं नाटक चालणार नाही. अण्णा म्हणाले, आमची तशी पद्धत नाही. बरं म्हणाले, तुम्हाला नको आहे ना, नाही देत मी. आणि मग ज्यावेळेला पुढे बिर्लामध्ये महोत्सव झाला त्यावेळेला संधी साधून अण्णांनी माझं संपूर्ण मानधन मला त्या दिलं. व्यावसायिकता इतकी अतिशय काटेकोरपणे जपणारा माझ्या आत्तापर्यंतच्या त्यापर्यंतच्या काळामध्ये भेटलेला हा पहिला निर्माता होता. अण्णांनी मला आठवतं आहे त्याप्रमाणे अमर भूपाळीमध्ये काम केलं होतं. नंतर सुदाम्याचे पोहे नावाचा एक सिनेमा होता, त्यात काम केलं होतं. तू आणि ती नावाचं एक विजू खोटेंचे वडील त्यांनी तो एक सिनेमा प्रोड्यूस केला होता, त्यातही काम केलं होतं. त्यानंतर अण्णांनी चित्रपटाकडे मोहरा त्यांचा वळवला नाही कधी. परंतु आम्हाला आठवतं आहे त्याप्रमाणे एके दिवशी राजू हिरानी प्रोडक्शनमधनं अण्णांना रात्री फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अण्णा काही करून आम्हाला तुम्हाला भेटायला यायची इच्छा आहे. तर अण्णा म्हणाले, स्वाभाविक, ठीक आहे, या तुम्ही, काही हरकत नाही. आणि असं करून दुसऱ्या दिवशी ते हिरानी आणि त्यांचे सगळे सहकारी माटुंग्याला अण्णांच्या घरी पोचले. आणि त्यावेळेला मुन्नाभाई चा सेकंड पार्ट ते लोक शूट करणार होते. आणि तिकडे ते अण्णांच्या अगदी मागे लागले की त्यातलं एक महत्त्वाचं पात्र आहे ते तुम्ही करावं. अण्णांनी शांतपणे सगळं त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मला करायला नक्की आवडलं असतं, परंतु हा तुमचा सिनेमा हिंदीत आहे आणि माझं हिंदीवरती तेवढं प्रभुत्व नाही. त्यामुळे माझ्यामुळे तुमची तिकडे अडचण नको व्हायला, तुमचे सारखे रिटेक होतील, काहीतरी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे काहीतरी त्रास होतील, तर मला ते जमणार नाही. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला छान हिंदी बोलता येतं अशा कुठल्या तरी एका नटाला घ्या. कारण त्या सिनेमामध्ये ते संगीत गाणारं गायकाचंच असं कॅरेक्टर होतं, जे मला वाटतं नंतर अच्युत पोद्दार यांनी ते सादर केलं. सो अण्णांनी याही बाबतीमध्ये तो प्रामाणिकपणे कायम जपला. मला वाटतं की अण्णा आणि ललित कलादर्श ह्यांचा एक सगळ्यात मोठा गुण किंवा त्यांनी आयुष्यात पाहिलेलं एक प्रिन्सिपल ज्याला म्हणतो ते असं होतं की वक्तशीरपणा त्यांचा. आणि हा गुण कुठेतरी मी माझ्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न पूर्णपणे करते. त्या काळामध्ये आजच्यासारखं म्हणजे बसेस, गाड्या वगैरे नाही. एका स्टेशनला उतरायचं, मग तिकडून बैलगाडी असेल, कोकणामध्ये प्रयोग असतील, काही वेळ हे चालत जायचे किंवा ट्रकमध्ये बसून जायचे. गावात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी लाईट, इलेक्ट्रिसिटी असेल असं नाही. मग काय करायचं, ते हे बत्तींवरती प्रयोग करायचे. म्हणजे लग्नामध्ये ज्या बत्त्या असतात त्या लावायच्या आणि त्याच्यावरती प्रयोग असायचा. मला वाटते खूप हाल व्हायचे या लोकांचे. कसे करत होते प्रयोग देवाला. एखाद्या वेळी ट्रक यायचा नाही, अर्धच सामान आलेलं असायचं. दिलेला प्रयोग रद्द करायचा नाही. दिलेल्या वेळेला तो प्रयोग झालाच पाहिजे. अण्णांनी वेळेवर नाटक सुरू करणं ही पहिली शिस्त आम्हाला लावली
आणि नाटक सुरू व्हायच्या अगोदर 2 तास आपण वेळेवर हजर राहिलं पाहिजे हे त्यांनी मला शिकवलं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत राहिलो. त्यांचं एक ठरलेलं होतं पहिल्यापासून, नाटकाला किती लोक असोत नसोत, बरं का, कोणीही येवोत, पण वेळेवर नाटक सुरू करणारी ती एकमेव कंपनी. तिथे कोणाची म्हणजे अपीलच नाही तिथे, मग कोणी असो तो. आणि हे यशवंतराव चव्हाण आणि नेहरूंचा पत्ता नाही असं झालं ते. आणि सुरुवातीला माझा एक प्रवेश होऊन गेलेला, बरं का. त्याच्यानंतर मी तिला शिकवतो. त्या शिकवण्यामध्ये ते सावन घन गरजे हे गाणं आलेलं आहे, बरं का. आणि हे तर आणि तो प्रवेश एक संपला आणि तेवढ्यात नेहरू आणि हे आले, यशवंतरावजी आले. आल्यानंतर पेंढारकरांनी पडदा टाकला. सगळे लोक उठून उभे राहिले. शेवटी पंडितजी, पंतप्रधानच सगळे उठून राहिले. पेंढारकरांनी त्यांना निरोप पाठवला की आम्ही पहिल्यापासून सुरू करू का याच्या पुढे सुरू करू. ते म्हणाले नको, तुम्ही याच्या पुढेच सुरू करा, पहिल्यापासून सुरू करायची गरज नाही आहे, आम्हाला थोडासा वेळ झाला. बरं, ठीक आहे. मग पंडितजी बसले, यशवंतरावजी बसले अगदी पुढच्या कोचावर आणि आमचा हे सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये सावन घन गरज हे गाणं, बरं का, त्याच्यात त्या लवंगिकेचा नाच असं ते होतं. त्याला कॉमेंट्री बिमेंट्री होती. शहजादी साहिबा आपकी साथ करने के लिए खुद सावन भी आपके खिदमत में हाजिर है. देखे उसकी काली घटा, गगन के आंगन में काले काले बादल बिलकुल धीरे धीरे ध असं ते सगळी मोठी कॉमेंट्री आहे. म्हणजे जवळ 20 मिनिटं ते चालायचं. त्याच्यानंतर मग सावन घन गरजे बजाये, सावन घन गरजे बजाये, मधुर मधुर मल्ला. मला त्यांच्याबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे एक द्रष्टा कलाकार, की बाकीचे लोक फक्त आपापली कारकीर्द करत, पण अण्णांची नजर त्याच्या पलीकडची होती, की त्यांनी जे चांगले प्रयोग झाले आहेत तर त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे अनेक चांगल्या चांगल्या जुन्या नाटकांचं सुद्धा ध्वनिमुद्रण त्यांनी जे करून ठेवलं आहे, त्यामुळे संगीत रंगभूमीचा एक ठेवा त्यांनी जतन करून ठेवला आणि तो पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडेल असं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि हे त्यांचं एक वेगळेपण आहे. आणि जसं लोकांना हे माहिती आहे की त्यांचं गाणं, त्यांचं दिग्दर्शन, निर्मिती हे जितकं त्यांचं प्रबळ स्थान होतं, तेवढंच त्यांचे टेक्निकल अंग हे फार त्यांचं आवडीचा विषय होता. म्हणजे मला अजून आठवतं आहे 1985 साली ज्या वेळेला अगदी सुरुवातीला सोनीचे मोठे कॅमेरे आले होते, VHS कॅसेट आपण त्यात टाकायचो, तर त्यांना कुठून तरी ते कळलं आणि ते कुठून तरी ते घेऊन आले. आणि मग ते घरच्या घरी ते सगळं ते बघायचे, त्याचं मॅन्युअल बघायचे, ते सगळं शिकायचे. आणि मी लहान होतो त्यावेळेला, त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची तिथेच आवड निर्माण झाली की तो कॅमेरा कसा असतो. मग ते मला सांगायचे की बघ ह्याच्यात ही अशी कॅसेट टाकायची असते आणि ते कसं शूट होतं, त्याचं एडिटिंग कसं होतं. मग ते स्वतः एडिट करायला बसायचे ह्या सगळ्या गोष्टी. त्यांना ध्वनिमुद्रणाची प्रचंड आवड होती, त्या जोडीने हेही ते करायचे. त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघामध्ये मुलांसाठी, विशेषतः तरुण वर्गासाठी फोटोग्राफीचा कोर्सही ठेवला होता. घोलसे म्हणून त्यांचे एक कलिग होते, त्यांच्याबरोबर त्यांनी तो फोटोग्राफीचा कोर्स ठेवला होता. तिकडे मुलं यायची आणि त्यावेळेला ना आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की अण्णा हे एक असे संगीत रंगभूमी आणि जरा जुन्या काळातले
असतानासुद्धा आत्ताच्या मुलांबरोबर ते कम्युनिकेशन कसं करणार. तर मला त्याच्यातला एक पहिला किस्सा आठवतो आहे, तो इतका छान आहे की खूप मुलं तिकडे अगदी यंगस्टर्स सगळे जमले होते आणि त्यांना सुरुवातीला त्याच्याबद्दलचं सांगायचं होतं की हा कोर्स कसा आहे आणि कशा पद्धतीने मला हे सगळं तुमच्यासमोर आणायचं आहे. आणि त्यावेळेला सगळ्या मुलांचे चेहरे असे झाले होते की हे काही फार टेक्निकल दिसत नाहीत अण्णा, म्हणजे धोतर घातलेलं, पांढरा तो झब्बा त्यांचा, तो निळा कोट, हे काही तसे टेक्निकल दिसत नाहीत आणि हे आता आपल्याशी काय चर्चा करणार आणि काय बोलणार. कारण मी त्या विद्यार्थ्यांमध्ये बसलेलो होतो. सो ते सगळे विद्यार्थी एकमेकांशी हे कुजबूज करत होते आणि मी इतका घाबरलो होतो, इतका ऑकवर्ड झालो होतो की कारण घरची व्यक्ती आहे आणि मला तसे वडिलांसारखेच होते अण्णा. त्यामुळे सतत ती एक मनामध्ये भीती होती की आता अण्णांची काहीतरी फजिती होईल की काय, किंवा अण्णांना नीट बोलता येणार नाही की काय. आणि त्यावेळेला ना अण्णांनी अचानक मला जरा बोलवलं एका बाजूला आणि मला म्हणाले, अरे ते तू आणि निलाक्षी म्हणजे ज्ञानेशची बायको, त्यांची सून, तर तुम्ही ते कुठल्या हिरोचा सिनेमा बघता. तर मी म्हटलं शाहरुख खान. तर हां शाहरुख खान. तर त्यांनी आता ते मालतीबरोबर काम केलं होतं वगैरे. मी म्हटलं हो, त्यांनी एका छोट्या सिरियलमध्ये काम केलं होतं आणि तो फौजी मालिकेमध्ये खूप लोकप्रिय होता. तर अण्णा तेवढंच बोलले आणि नंतर इतर गप्पा बिप्पा मारत नंतर ते मेकअप आपल्या माईकवरती येऊन उभे राहिले. सगळी लोकं ऐकत होती आणि अण्णांनी सांगितलं की तुम्हाला मी आता यानंतर जे काय सांगणार आहे ते मी नंतर सांगतो, आधी मला सांगा शाहरुख खान कोणाकोणाला आवडतो. असं म्हटल्यानंतर सगळी मुलं एकमेकांकडे बघायला लागली, सगळ्यांनी हात वर केली आणि असं म्हणत त्यांनी पहिलं 5 ते 8 मिनटं शाहरुख खानवरती बोलायला सुरुवात केली. सगळ्या ऑडियन्सला आधी पहिल्यांदा त्यांनी खिशात टाकलं, सगळ्या मुलांना आपलंसं करून घेतलं आणि मग ते त्या विषयात शिरले. सो इकडनं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या समोर बसलेला जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाला आधी आपलंसं करून घेणं आणि मग आपल्याला जो सांगायचा तो विषय त्याच्यापर्यंत पोहोचवणं, ही मला वाटतं खूप मोठी कला मला त्यांच्याकडनं ती मिळाली आणि मी तो शिकण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी दूरदृष्टीपणानं त्या काळात काही रेकॉर्डिंग्स करून ठेवलेली आहेत, काही व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत, ऑडिओ आहेत. ह्या सगळ्यामुळे काय झालं, आमच्या पिढीपर्यंत त्यांचं काम खूप छान पोचलं. आज आम्ही त्यांची नाटकं, त्यांची रेकॉर्डिंग सगळं ऐकू शकतो. जी मुलं आज नवीन संगीत नाटकं करत आहेत त्यांना त्या काळचं हे पद कसं गायलं होतं याचा एक अंदाज येतो आणि मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट अण्णांनी करून ठेवली आहे आमच्या पिढीसाठी. माझी मंगल पीडा अग्नीमध्ये देखलो तुझी, अग्नीमध्ये देखलो तुझी, करीन मी बलिदाना. जय जय नारायणा दयाळा दे आशीर्वचना. सातत्याने रंगदेवतेची सेवा करीत असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोहोर सहजच नाट्यसृष्टीवर उमटली. सरकार दरबारीही त्याचे पडसाद उमटले. माननीय भालचंद्र पेंढारकर म्हणजे आपल्या सर्वांचे अण्णा पेंढारकर यांना शासनाच्या वतीनं 2008 सालचा नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या नावाचा जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे. ही मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात अतिशय आनंददायक आणि महत्त्वपूर्ण घटना आहे. घटनेचा साक्षीदार म्हणून माझ्या जीवनातील ही आनंददायी घटना म्हणजे एक अपूर्वाई आहे. या अगोदर अण्णांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यातला महत्त्वाचा म्हणजे संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कार. याशिवाय 3-4 वर्षापूर्वी चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार हा पहिला. नंतर मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार हा दुसरा जीवन गौरव पुरस्कार आणि तिसरा आजचा प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार मिळवून अण्णांनी जीवन गौरव पुरस्कारांची हॅट्रिक साधली आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र शासनाचा जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांचं मानपत्र लिहिण्याचं काम मला दिलं. हा माझ्या दृष्टीने माझाच गौरव झाल्यासारखं मला वाटलं. नमस्कार.
रसिक श्रोते हो नमस्कार. आज मी एका वेगळ्याच आनंदात आहे. 1955-56 ज्या संस्थेत मी एक कलाकार म्हणून काम केलं आणि हिंदुस्थानच्या चारी टोकाला जाऊन आम्ही परत आलो असा ललित कलेतला एक जुना कलाकार. विमानानं ललित कला ही मद्रासहून त्या गावी गेली. बँगलोर 83 वर्ष झाली. स्मृतीला ताण दिला तरी नावं नाहीत आठवत. आणि ही सगळी करून माझ्यासारखा कलाकार तृप्ततेत जीवन जगतोय. शासनाकडं काहीही मागत नाही की बाबा तुम्ही मला काहीतरी द्या. शासनाकडं काहीही मागत नाही, मागितलं नाही, मागणार नाही. 60 वर्ष रंगभूमीवर काम करणारा कलाकार कोण आहे हे मुख्यमंत्री पाहून गेल्यानंतर याला काही द्यावं असं त्यांनाच वाटलं. मी सुचवत नाही आहे, मी सुचवत नाही आहे. पण असा पायंडा मराठी रंगभूमीवरचा नट हा घालू शकतो. मराठी रंगभूमीवरचा कलाकार 80व्या वर्षी मी काम केलं. एकच वेळातला सुधाकर हा मी 80व्या वर्षी केला आणि 80व्या वर्षी हे काम करून 81व्या वर्षी मी निवृत्ती घेतली. हा सगळा त्यांचा प्रवास. ह्या सगळ्या प्रवासात माझ्या आईची मालती पेंढारकर हिची त्यांना अतिशय सुंदर आणि समर्पक अशी साथ मिळाली. आई स्वतः अतिशय उत्तम नटी होती, रंगभूमीवर अतिशय सुंदर कामं करायची. पण हे करत असताना संसार आणि अण्णांची साथ फार कठीण आहे, पण हे तिने अत्यंत सुंदर पद्धतीने निभावलं. या 100व्या वर्षाच्या निमित्ताने मला आणखीन एक सांगावं असं वाटलं की पद्मश्रीसारखी एक दर्जेदार पदवी ही त्या वर्षी अण्णांना मिळायला नको होती का? हवी होती. 100 वर्ष संस्था चालवणं गंमत नाही आहे आणि ज्या प्रेमाने ज्या उत्कटतेने त्यांनी ती चालवली होती त्याच्यासाठी त्यांना मिळायला हवं होतं. आश्चर्य वाटतं मला राम मराठे किंवा भालचंद्र पेंढारकरांसारख्या माणसांना पद्मश्री नाही मिळत, पण त्या माणसाने इतकं उत्तुंग काम मराठी रंगभूमीसाठी करून ठेवलेलं आहे की त्याचा विसर पडणं कधीच कुणाला शक्य नाही आहे. नाट्यकलेची कलात्मक जाण असलेला निर्माता, अभिनय निपुण, गायक कलाकार, उत्तम नाट्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, सक्षम नियोजक, उत्कृष्ट व्यवस्थापक, लोकसंग्राहक हे ठळक विशेष असलेले भालचंद्र पेंढारकर. त्यांचं माणूसपण खूप साधं, सरळ, संवेदनशील, प्रामाणिक आणि पारदर्शी होतं. माझ्यावरती आणि ललित कला आदर्शवरती प्रेम करणारे सर्व रसिक हो, मी कृतज्ञ आहे, पूर्ण समाधानी आहे. नमस्कार. जय जय कुंज बिहारी, जय जय कुंज बिहारी, घनश्याम मुरारी, घनश्याम मुरारी, घनश्याम मुरारी, घनश्याम मुरारी. ससे बघा जी की दे ससे बघा, तू जपून का तो पाहून जरा. निरोप जीवा येईल वरचा, तेव्हा होशील सर्वा घरचा. तोवर तुझ्या रिपू जगाचा सुकवून मुख देतो नजरा. तू जपून टाक पाहून जरा. साधना भुवनवनी, साधना भुवनवनी, शिवशक्ती
अटी तटीचा खेळ साधला भुवनपटी त्रिगुणाचे ते तीनच फासे चदा तुझी दिनादते चदा तुझी दिनादते